घटस्फोट. पती पत्नींच्या भांडणातून निर्माण झालेल्या वादळाचं हे नकोसं वास्तव. यातले सर्वाधिक चटके बसतात ते मुलांना. फादर्स डे निमित्त असंच काहीचं वास्तव पुढे आलं ते नागपुरातल्या लेंड्रा पार्कमध्ये. मुलांना भेटण्यासाठी आसुसलेले सुमारे 5000 घटस्फोटीत यावेळी जमले होते. मात्र पुन्हा एकदा बेबनाव समोर आला. सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशन आणि चाइल्ड राईट इनिशिएटिव्ह फॉर शेअर्ड पेरेंटिंग या संस्थांच्या माध्यमातून पितृत्वाचा एक हळवा कप्पा उलगडला गेला. फादर्स डे निमित्त ही मंडळी आपल्या मुलांना भेटण्यासाठी मोठ्या आशेनं आली होती. माझा आदित्य, खूप आठवण येते हो त्याची, अशी आर्जव ते मांडत होते. गेली कित्येक वर्ष या बापलेकांची भेट झालेली नाही. संसाराची गोडी संपली आणि या जन्मदात्यांनी एकमेकांकडे कायदेशीररित्या पाठ फिरवली. कायद्यानुसार या चिमुकल्यांचा ताबा आईकडे आहे. जन्मदात्या बापलेकाची मात्र ताटातूट झाली आहे. नेमकी हीच खंत यातल्या अनेक आगतिक पित्यांनी बोलून दाखवली. मी 99 मध्ये जन्म झाला. त्याच्यानंतर तो 3च महिने माझ्याकडे राहिला. नोव्हेंबर 99 पासून गेला तोपर्यंत आजपर्यंत काही भेट नाही झाली त्याची. वडिलांजवळ राहणारा 7 वर्षांचा सुबोधही इथे आला होता. उद्देश एकच, सोडून गेलेल्या आईनं आज तरी त्याच्या भेटीला यावं. पण आई आलीच नाही. सगळे नियम हे लेडीजच्या फेवरला असतात, परंतु आई वडिलांच्या भांडणामध्ये मुलांना जी सजा भेटते ती योग्य नाही आहे. बाबा बगीचात घेऊन जाते आणि टुर्नामेंट पण खेळवते. यातले अनेक वडील तर फक्त व्हिजिटरची भूमिका निभावतात. वर्षातून कधीतरी आपल्या चिमुकल्याची भेट होते. मग यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या नाहीत तरच नवल. मुलांना भेटण्यासाठी वडिलांना निदर्शनं करावी लागली. जीव घेण्या स्पर्धेत आई वडिलांनी वेगळे मार्ग निवडलेत. पण यामुळे आयुष्याच्या प्रवासातला आपला सोबती असलेला आपल्याच रक्तामासाचा गोळा आपल्यापासून दुभंगतोय याचा विचार त्यांनी केलेला दिसत नाही. आई वडिलांच्या भांडणाचा थेट परिणाम होतो तो त्यांच्या मुलांच्या कोवळ्या मनावर. म्हणूनच त्यांना कधी आईपासून तर कधी वडिलांपासून दूर राहण्याची पाळी येते. खरं तर कायदे हे कुटुंब जोडणारे असावेत, कुटुंब तोडणारे नकोत. नेमकी हीच बाब आजच्या या आंदोलनातून पुढे आलेली आहे. कॅमेरामन आशिष यावलेसह अभिषेक खोळे, साम मराठी, नागपूर.